वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये जर हिस्सा मिळत नसेल तर अशा वेळी नेमकं काय करायचं? वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये तुमचा हक्क असून सुद्धा तुमचा भाऊ तुमच्या हिश्श्याची जमीन तुम्हाला देत नाही. अशा वेळी तुम्ही नेमकं काय करायचं? कायदा कशा प्रकारे तुमची मदत करू शकतो? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. समजा आजोबांची 12 एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे 4 वारस आहेत, परंतु एक भाऊ सर्व जमीन स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवून इतरांना हिस्सा देण्यासाठी नकार देत आहे. अशा वेळी इतर भावांना त्यांचा हिस्सा नक्कीच मागता येतो, कारण हिंदू वारसा अधिनियम 1956 नुसार प्रत्येक कायदेशीर वारसाला त्याचा हिस्सा मागण्याचा हक्क आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये सर्व वारसांना समान हक्क असतो, फक्त एकट्याला ती जमीन घेता येत नाही. समजा तुमचा भाऊ तुम्हाला हा हिस्सा देत नसेल तर अशा वेळी नेमकं काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपापसामध्ये चर्चा करून हे संपूर्ण प्रकरण चर्चेच्या मार्गाने सुटते का ते पाहिलं पाहिजे. परंतु अशी चर्चा होऊन सुद्धा जर प्रकरण मिटलं नाही तर दुसरा मार्ग म्हणजे कोणत्याही वकिलाच्या मार्फत समोरील व्यक्तीला नोटीस पाठवणे. नोटीस पाठवल्यामुळे जर समोरील व्यक्ती चर्चेस तयार झाली आणि तो प्रश्न मार्गी लागला तर ही समस्या तिथेच संपू शकते. परंतु तरी सुद्धा प्रश्न सुटला नाही तर अशा वेळी आपण दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजेच सिव्हिल कोर्टमध्ये पार्टिशन सूट म्हणजेच वाटणीचा दावा दाखल करू शकतो. याच्यामध्ये कोर्ट संपूर्ण कागदपत्रे तपासून कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी मोजणी केली जाते आणि तुम्हाला तुमचा हिस्सा मिळवून दिला जातो. जर कोर्टाला गरज वाटली तर कोर्ट केस चालू असेपर्यंत त्या जमिनीची विक्री थांबवण्याचा स्थगिती आदेश सुद्धा कोर्ट देऊ शकते. त्यामुळे वडिलोपार्जित शेतजमिनीमधील जर का कोणी तुमचा हक्क हिरावून घेत असेल तर तुम्ही योग्य कायदेशीर मार्गाने तुमचा हक्क परत मिळवू शकता. अशाच कायदेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.